नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पितृपक्ष आजपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहेत आणि ह्या काळात जर आपल्याला मृत व्यक्तीचे स्वप्नात येऊन देतात काही संकेत आणि स्वप्नात प्रेत दिसणे, काय आहे महत्त्वाचे संकेत, काय करायचे उपाय नक्की बघा. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, स्वप्नात मेलेले लोक दिसल्यास हा संकेत मिळतो. एखाद्याने स्वप्नात पाहिलेले गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, कारण या गोष्टीच्या मदतीने भविष्यात के घडणार आहे याचे संकेत मिळतात. बरेच लोकांचा त्यांच्या पूर्वजांना स्वप्नात पाहतात. गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे पितृपक्षात स्वर्गीय असलेले परिजन दिसत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. यामध्ये प्रामुख्याने स्वप्नशास्त्रानुसार या मेलेल्या व्यक्तीच्या स्वप्नांचे काही विशेष संकेत सांगितले जातात. यातील 7 संकेत सांगितले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जर आपल्या स्वप्नात खूप जवळची व्यक्ती खूप आजारी पडून मृत झालेली असेल तर आपण त्या व्यक्ती सतत विचार करत असतो. मग अशा वेळी ती व्यक्ती स्वप्नात निरोगी किंवा स्वस्थ दिसलास असं समजावे की ती व्यक्ती पुढच्या कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी जन्म घेतली आहे. त्यामुळे स्वप्नशास्त्रात या स्वप्नाला आश्वासन स्वप्नही असे म्हटलं जाते. असे स्वप्न पडल्यावर आपल्याला खुश राहायला हवे. यामध्ये दुसरं स्वप्न म्हणजे एखादी निरोगी व्यक्ती अचानक मृत झालेले आपल्याला स्वप्नात आजारी दिसलास याचा असा संकेत असतो की ती व्यक्ती तुमच्याकडून काही इच्छा किंवा अपेक्षा करत आहे. मृत्यू येण्यापूर्वी त्या व्यक्तीची काही इच्छा अपूर्ण राहिले असल्यास ती पूर्ण करावी. यामुळे त्या व्यक्तीला मुक्ती मिळते. त्याचबरोबर आपल्या स्वप्नात एखादी मृत व्यक्ती जिवंत दिसल्यास आपण घाबरतो, परंतु असले स्वप्न पडले चांगले मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार जर जिवंत व्यक्ती आपल्याला स्वप्नात मृत दिसल्यास त्या व्यक्तीचे आयुष्य वाढ होते असते, म्हणून अशा स्वप्नाला वाईट स्वप्न म्हणू नये. काही लोकांच्या स्वप्नात पूर्वज दिसतात परंतु काहीच बोलत नाही, तर स्वप्न शास्त्रानुसार असं सांगितलं जाते की ते आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीपासून रोखण्याचा किंवा सावध करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय जर ते स्वप्नात आपले पूर्वज आशीर्वादासाठी हात पुढे करत असतील तर काही बोलत नाहीत. या स्वप्नाच्या संकेत समजावे की आपण जे काही चांगले काम करत आहोत किंवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या आपण यशस्वी होणार आहोत. जर आपले स्वप्नामध्ये पूर्वज उदास दिसल्यास असं समजावे की ते तुमच्या कार्यापासून संतुष्ट नाही, म्हणून ते चुकीचे काम कधीच करू नये. तसेच काही वेळा आपले पूर्वज आपल्याला स्वप्नात येऊन एखादी वस्तूची मागणी करतात किंवा ते आपल्याला निवस्त्र दिसले तसेच अनवाणी दिसलास आपण एखाद्या ब्राह्मणाला चपला व बूट दान करावेत. याशिवाय एखादा गरजू व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून अन्नदान करावे. तसेच आपल्या स्वप्नात पूर्वज आकाशात दिसलास असं समजावे की त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली आहे. जर मृत्यू व्यक्ती आपल्या आसपास असल्याचा भास होत असेल तर असे समजावे की ते आपल्या कुटुंबावरील लोभ सोडू शकले नसून ते अजूनही त्यांच्या छत्रछायाखाली ठेवण्याची त्याची इच्छा असते. यासाठी नियमितपणे 2 ताज्या पोळ्या त्यांच्या नावाने गाईला खाऊ घालावेत. गरिबाला किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान केल्यास आपल्या पितृदोष नष्ट होतो. आणि जर स्वप्नात आपल्याला एखाद्याची अंतिम यात्रा दिसल्यास तर असे समजावे की आपले सगळी कामं
पूर्ण होतील. मित्रांनो, माणसाला स्वप्न पडणे हे गोष्टी काही नवीन नाही. स्वप्नशास्त्रानुसार असं म्हणतात की आपण जे दिवसभरात विचार करत असतो त्याची रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडत असतात. पण आपण जो विचारही केलेला नाही किंवा आपल्यासोबत जी घटनाही घडली नाही तरीही काही स्वप्न पडत असतात, सातत्याने पडत असतात. तर अशा प्रकारची वेगळी आणि रहस्यमय स्वप्नांनी आपले नशीब चमकू शकते. त्यामुळे या विशेष स्वप्नांचे स्वप्नशास्त्रानुसार काही अर्थ सांगितले जातात. आपल्याला रात्रीच्या वेळी गाढ झोप लागल्यावर अनेक प्रकारचे स्वप्न पडतात. स्वप्न 2 प्रकारचे असतात. यामध्ये काही स्वप्न पाहून आपल्याला भीती वाटते व आपण झोपेतून जागे होतो, तर काही स्वप्न सुखद, आनंददायी व प्रसन्न वाटणारे असतात. मग अशा स्वप्नांमध्ये आपण रमून जात असतो. परंतु काही स्वप्न शुभ तर अशुभ असतात. याशिवाय असे म्हणतात की प्रत्येक स्वप्नांचे काहीतरी विशेष अर्थ असतो. त्यामुळे आपल्याला जीवनावर अशा काही स्वप्नांचा सकारात्मक परिणाम तर काही स्वप्नांचा नकारात्मक परिणाम होत असतो. काही स्वप्न सुख शांती तर काही स्वप्नांमुळे आपल्या जीवनात अडचणी येत असतात. याशिवाय काही विशिष्ट प्रकारचे स्वप्न क्वचितच लोकांना पडतात आणि यामुळे त्या व्यक्ती करोडपती झाल्याशिवाय राहत नाहीत. असं सांगितलं जाते की ही विशिष्ट स्वप्न पडल्यास आपले भाग्य चमकते. अशी स्वप्न काही खास व्यक्तींना पडत असतात. यामध्ये काही स्वप्न भविष्यात लवकरच धनवान होणार असल्याची संकेत देत असतात. अशी काही स्वप्न सांगितली आहेत. यामध्ये स्वप्नशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला स्वप्नात गंगेचे पाणी खळखळ वाहताना दिसते त्या व्यक्तीला धनवान होण्याची शक्यता असते. कारण हा स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला भगवंताकडून मिळालेला एक संकेतच मानला जातो. परंतु अशा प्रकारचे स्वप्न कोणालाही सांगू नये. तसेच आपल्या स्वप्नात जर एखाद्या उंच डोंगरावरून छानसा धबधबा कोसळत आहे आणि आपण त्या धबधबाचे पाणी पित असल्याचे स्वप्न तर खूप शुभ मानले जाते. कारण हे स्वप्न करोडो लोकांमधून एखाद्या व्यक्तीला पडते. या स्वप्नाचा अर्थ आहे की आपल्यावर भगवंताची कृपादृष्टी आहे. त्यांच्या वरदहस्त नेहमी आपल्यावर असल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याची शक्यता असते. कारण आपल्या प्रत्येक कार्यात भगवंताचा हात असतो. हे स्वप्नात खूप भाग्यवान मानलं जाते. कारण हे स्वप्न ज्या लोकांना पडते ते खूपच लवकर करोडपती होतात असे स्वप्नशास्त्रात सांगितले जाते. स्वप्नशास्त्रानुसार असं सांगितलं जाते की जी व्यक्ती पवित्र व शुद्ध असते अशाच व्यक्तींच्या स्वप्नात भगवंत येत असतात. कारण आपल्या स्वप्नात भगवंती स्नेह म्हणजे आपले जीवन सकारात्मकताकडे किंवा योग्य दिशेला जाते असल्याचं संकेत मानलं जाते. ही सकारात्मकता ऊर्जा आपल्याला भविष्यात उज्ज्वलतेकडे व श्रीमंत होण्यास मदत करत असते. ह्या धनवान होण्याचा संकेत आपल्याला भगवंताकडून मिळालेला असतो. पुढील स्वप्न म्हणजे स्वप्नात हिरवणं, हिरवीगार झाडं किंवा बहरलेला बाग स्वप्नात दिसल्यास हे आपल्याला सुख समाधान प्राप्त होण्याचे संकेत मानले जाते. कारण यामुळे आपले जीवनही या हिरवीगार सारखे शांत व समाधानी बनण्यास मदत होत असते. याशिवाय आपल्याला स्वप्नशास्त्रानुसार जर आपले आईवडील आपल्याला पाणी पाजताना दिसलास तर हा आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मनापासून आशीर्वाद प्राप्त झाला असा संकेत मानला जातो. त्यामुळे आपला प्रत्येक क्षेत्रात यश नक्की मिळते. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाही बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गण गणपते नमः. 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 ओम गण गण गणपते नमः.